हॅलो एव्हरीवन. आज आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स या चॅप्टरमधले प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स पाहणार आहे. पहा, फेनॉलचे प्रिपरेशन मेथड पाहणार आहे. पहा, 4 मेथड आहेत आणि याच्यातले 2 मेथड ज्या आहेत त्या या 4पैकी कोणतेतरी 2 मेथड तुम्हाला एक्झामला विचारले जातील. पहा, पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फेनॉल. प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झिन. या क्लोरोबेन्झिनपासून आपल्याला तयार काय करायचं आहे? फेनॉल तयार करायचं आहे. क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे बा, इथं खाली दिसतंय तुम्हाला. हे क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. बेन्झिन रिंग आणि त्याच्यावरती क्लोरीन आहे. पहा, याला आपण म्हणतो क्लोरोबेन्झिन. काय सांगितलं त्यांनी? पहा, यालाच आपण म्हणतो डाऊस प्रोसेस. तुम्हाला येऊ शकतं डाऊस प्रोसेस म्हणून पण विचारलं जाऊ शकतो. प्रिपेअर फेनॉल फ्रॉम डाऊस प्रोसेस. मग पहा, याच्यामध्ये आपण काय करतो? क्लोरोबेन्झिन घेतो आपण आधी. क्लोरोबेन्झिन इज फ्यूज विथ NaOH. फ्यूज म्हणजे काय? आपण हीट करतो त्याला. फ्यूज विथ NaOH ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर किती आहे? 623 केल्विन एवढं टेम्परेचर आहे आणि 300 ATM एवढा प्रेशर आहे. पहा, फॉलोड बाय द ट्रीटमेंट ऑफ डायल्यूट HCl. सेकंड स्टेपमध्ये काय केलं आहे आपण? फॉलोड बाय द ट्रीटमेंट विथ डायल्यूट HCl टू ऑब्टेन फेनॉल. मग पहा, क्लोरोबेन्झिन घेतला आपण. हा क्लोरोबेन्झिन घेतला. पहा, याच्यामध्ये आपण काय करतो? NaOH ॲडिशन करतो, फ्यूज करतो याला. तर तुम्हाला काय मिळतं आहे? सोडियम फेनॉक्साईड आयन मिळतं आहे. मग सोडियम फेनॉक्साईड आयन म्हणजे कसं मिळणार? हा जो NaOH आहे याच्यातला NaO जो आहे, NaO, ओवरती मायनस चार्ज असतो आहे, Naवरती प्लस चार्ज असतो आहे. म्हणजे इथं काय होते? क्लोरीन निघून इथं जॉईन काय होते? पहा, क्लोरीनच्या जागेवरती काय जॉईन होते? Na जॉईन होते. पहा, O मायनस Na प्लस. पहा, हे सोडियम फेनॉक्साईड आयन आहे. हे सेकंड स्टेपमध्ये काय होते? पहा, H3O प्लस यूज करतो. हे आहे ॲसिडिक मीडियम. H3O प्लस ॲसिडिक मीडियम आहे. हे यूज करतो आपण इथं. मग ते यूज केल्यानंतर इथं काय होते? पहा, फेनॉल तुम्हाला तयार झालेला दिसतोय. बेन्झिन रिंगवरती OH ग्रुप डायरेक्टली अटॅच करून टाकायचा. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला फेनॉल तयार झालेला मिळेल. आलं लक्षामध्ये? सिम्पल रिॲक्शन आहे. पहा, ही तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला याच्यावरती नक्कीच क्वेश्चन विचारले जाईल. पहा, नेक्स्ट प्रोसेस आहे. पहा, फेनॉल तयार करायची प्रोसेस आहे. नेक्स्ट कशापासून फेनॉल तयार करतो आपण? क्युमिन. या क्युमिनलाच आपण म्हणतो आयसोप्रोपिल बेन्झिन. याला आपण म्हणतो आयसोप्रोपिल बेन्झिन. तुम्हाला विचारतील हाऊ विल यू प्रिपेअर फेनॉल बाय युजिंग आयसोप्रोपिल बेन्झिन. त्यावेळेस कन्फ्यूज नाही व्हायचं. क्युमिनलाच काय म्हणतो आपण? आयसोप्रोपिल बेन्झिन म्हणतो. मग आयसोप्रोपिल बेन्झिन काय म्हणलं? पहा, याच्यावरती पहा, इथं मिथेन, इथेन आणि प्रोपेन, बरोबर? हे 3 कार्बन आहेत. आता आयसो म्हणजे काय? एकाच कार्बनवरती सेम ग्रुप असतात म्हणून हा झाला आयसो कार्बन, बरोबर? मग आयसोप्रोपिल बेन्झिन, हा आयसोप्रोपिल ग्रुप पूर्ण आणि हा बेन्झिन ग्रुप, म्हणून आयसोप्रोपिल बेन्झिन म्हणतो आपण याला. मग याची रिॲक्शन आपण कशाबरोबर करतो? O2 बरोबर, म्हणजे एअर बरोबर करतो. ऑक्सिजन O डबल बॉन्ड O, बरोबर, याच्याबरोबर करतो. आता हा जो आहे हा कंपाऊंड ॲक्च्युअलमध्ये आपण कसं लिहितो आहे? पहा, एक आपण समजून घेऊ. हा कंपाऊंड कसं लिहितो आपण? जर का तुम्ही समजून घ्यायची तुम्हाला रिॲक्शन, तर तसं लिहिलं पाहिजे तुम्ही. त्यावेळेस तुम्हाला लगेच समजेल. याच्यामध्ये काय करतो आहे? पहा, आपण समजा याचं स्ट्रक्चर काढतो मी. याचं स्ट्रक्चर मी इथं काढतो असं. ही बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंग, आणि याच्यावरती हा जो आहे इथं हा कार्बन आहे. इकडे एक CH3 आहे. पहा, हा वरती एक CH3 आहे आणि हा इथं काय आहे? एक असा हायड्रोजन आहे. हा O2 काय करणार? आपण याच्यामध्ये नेऊन ठेवणार O2. जसं की हा इथं दिसतोय तुम्हाला. इथं बघा, हा O2 दिसतोय, बरोबर? आपण ह्या दोन्हीच्यामध्ये ॲड केला आणि काय तयार झालं? पहा, क्युमिन हायड्रोपरऑक्साईड तयार झालं. परऑक्साईड कधी म्हणतो आपण? ज्यावेळी 2 ऑक्सिजन ॲटम असतील त्यावेळेस आपण परऑक्साईड म्हणतो. जसं की H2O2, याला आपण काय म्हणतो? हायड्रोजन परऑक्साईड. परऑक्साईड कधी म्हणतो आपण? 2 ऑक्सिजन ॲटम त्यावेळेस आपण म्हणतो परऑक्साईड. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला असं
क्युमिन हायड्रोपरऑक्साईड तयार झालेला दिसतो. सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, डायल्यूट HCl घेतो आपण, म्हणजे ही एन्व्हायरमेंट आहे पहा, ॲसिडिक एन्व्हायरमेंट, आणि हीट देतो आहे पहा याला. तर तुम्हाला काय तयार झालेलं मिळतं, एक फेनॉल तयार झालेला मिळतो, फेनॉल, आणि एक काय मिळतो आहे पहा, ॲसिटोन मिळतो आहे, ॲसिटोन, हा ॲसिटोन मिळतो. मग हा ॲसिटोन कसा मिळेल पहा, हा पूर्ण जो ग्रुप आहे एवढा असा हा ग्रुप, हा काय झाला, ॲसिडोन मिळतो तुम्हाला असा, इथं एवढा ॲसिडोन मिळतो. आणि हा जो OH ग्रुप आहे हा काय होतो, हा OH ग्रुप ह्या रिंगवरतीच अटॅच होतो. आलं लक्षात, ॲसिटोन मिळाला, एवढा ॲसिटोन मिळाला तुम्हाला एवढा, आणि हा OH ग्रुप याच्यावरती अटॅच होतो. आता हा जो ॲसिटोन आहे हा एक व्हॅल्युएबल प्रोडक्ट आहे, व्हॅल्युएबल प्रोडक्ट आहे. 2 प्रोडक्ट मिळतात, एक फेनॉल पण मिळतो तुम्हाला आणि एक ॲसिटोन मिळतो. हा व्हॅल्युएबल प्रोडक्ट आहे. पहा हा ॲसिटोन आहे म्हणजे हा काय आहे, एक कीटोनिक ग्रुप आहे. कीटोन म्हणजे काय, R म्हणजे हा झाला कीटोन. हा कीटोनिक ग्रुप आहे, म्हणून हा कसा आहे, आपल्याला व्हॅल्युएबल प्रोडक्ट म्हणून काय मिळतोय तुम्हाला, कीटोन मिळतो. आणि कीटोनमधलाच कोणत्या प्रकारे हा आहे ॲसिटोन. आलं लक्षामध्ये. यालाच आपण काय म्हणतो, ॲसिटोन म्हणतो बघा आपण याला, ॲसिटोन. आलं लक्षामध्ये, ॲसिटोन. पहा आता नेक्स्ट रिॲक्शन पाहू आपण. नंतर नेक्स्ट बघा, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आपल्याला फेनॉल तयार करायचा आहे. कशापासून, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. पहा इथं खाली स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे हे बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये आपण NaOH ॲडिशन केली की तुम्हाला काय मिळते पहा, सोडियम बेन्झीन सल्फोनेट मिळते. सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार झालेली मिळते बघा, असं हे सोडियम बेन्झीन सल्फोनेट हे असं मिळते. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, NaOH टाकतो याच्यामध्ये 573 केल्विन, आणि तुम्हाला सोडियम फेनॉक्साईड आयन तयार झालेली मिळते. नंतर डायल्यूट HCl एन्व्हायरमेंट येतं, OH तयार झालेली मिळते. हे जी रिॲक्शन आहेत ह्या चारही पण रिॲक्शन तुम्ही पाठ करून टाका. ह्याच्यावरती तुम्हाला 3 मार्कला एक क्वेश्चन येतो. या 4 मधल्या 2 रिॲक्शन तुम्हाला 100% बोर्डला विचारतील, बोर्ड एक्झामला. आणि तुम्हाला CETला बी याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारू शकतात ते. ह्या तुम्ही पाठ करून टाका, याला दुसरा पर्याय नाही. नेक्स्ट पहा, ॲनिलीनपासून तुम्हाला फेनॉल तयार करायचं आहे. तुम्ही काय घेतलं आहे पहा, इथं ॲनिलीन घेतला, हा ॲनिलीन, आणि त्याची रिॲक्शन कशाबरोबर करता, HNO2 बरोबर करता, NaNO2 इन HCl. पहा NaNO2 इन HCl ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस काय मिळतं आहे तुम्हाला, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड किंवा डायझोनियम सॉल्ट ज्याला आपण म्हणतो तो मिळतो आपल्याला, डायझोनियम सॉल्ट. मग बा इथं N2Cl हे बेन्झीन डायझोनियम सॉल्टचं हे स्ट्रक्चर आहे वा पूर्ण. काय मिळतं, NaNO2 इन HCl, ॲनिलीन घेतला आपण. हे एक प्रिपरेशन मेथड होती पहा, कुठं ज्यावेळेस आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहिला त्याच्यामध्ये. हिथंच ह्या स्टेपमध्ये काय केलं त्यांनी, CuCl टाकलं HCl, तर तुम्हाला काय मिळतं, इथं तुम्हाला क्लोरोबेन्झीन तयार झालेला मिळतो, क्लोरोबेन्झीन. बरोबर, ही एक मेथड होती बघा. पण इथं आपण काय करणार आहे, इथं H2O टाकणार आहे याच्यामध्ये, आणि तुम्हाला काय मिळणार, फेनॉल तयार झालेलं मिळेल. जर का तुम्ही पहा याच्याबरोबर H2O बरोबर ट्रीटमेंट केली तर इथं तुम्हाला फेनॉल तयार झालेलं मिळेल. आणि तुम्हाला N2 जो आहे हा नायट्रोजन गॅस हा वरती गेलेला दिसेल पहा, लिब्रेट झालेला, आणि HCl तुम्हाला मिळून जाईल. हे एक पहा, ॲनिलीनपासून तयार करतो आपण फेनॉलला. 4 मेथड आहेत पहा, हे 4 मेथड करून ठेवा. पहा ह्या मेथड झाल्यानंतर काही एक प्रॉब्लेम आहे पहा, रिडक्शन जे आहे, रिडक्शन ऑफ कीटोन आणि अल्डिहाइड, त्यामधला हा प्रॉब्लेम आहे. पहा, प्रिडिक्ट द प्रोडक्ट फॉर द फॉलोइंग. पहा CH3CH डबल बॉन्ड CH2 CHO ग्रुप आहे, म्हणजे हा कोणता आहे, हा आहे अल्डिहाइड ग्रुप, C डबल बॉन्ड आणि H असा अल्डिहाइड ग्रुप आहे. ज्यावेळेस तुम्ही H2 निकेल यूज करता त्यावेळेस काय होते बघा, H2 निकेल यूज केल्यानंतर H2 निकेल काय करतो, हा जो कार्बन डबल बॉन्ड आहे हा इथला, हा कार्बन डबल बॉन्ड तो पण रिड्यूस करतो, ॲज वेल ॲज हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे हा पण रिड्यूस होतो. पहा लक्षात घ्या,
दोन्ही पण ग्रुप रिड्यूस कोण करतं, तर H2 निकेल पॅलेडियम हा काय करतो, दोन्ही पण ग्रुप रिड्यूस करतो. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन किती येतं पहा, 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहेत. मग ह्याचं कन्व्हर्जन कसं होईल पहा, CH3 CH2 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 आणि CH2 आणि OH, बरोबर. 5 कार्बन तयार झालेले दिसतात पहा इथं. आणि दोन्ही पण रिड्यूस झाले पहा, CH2 CH2 आलं इथं, इथं CH आहे, CH आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय झाला, रिड्यूस झाला. ॲज वेल ॲज काय रिड्यूस झाला, तुमचा अल्डिहाइड ग्रुप पण रिड्यूस झाला. दोन्ही पण रिड्यूस कोण करतं, H2 निकेल पॅलेडियम. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड काय करतो पहा, फक्त तो काय करतो, जो अल्डिहाइड ग्रुप आहे यालाच रिड्यूस करतो, ह्या डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही. म्हणून आपण कसं लिहिणार पहा, CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 आणि CH2 आणि याला OH असणार इथं पुढं. म्हणजे फक्त काय रिड्यूस झालं, हा अल्डिहाइड ग्रुपच रिड्यूस झाला अल्कोहोलमध्ये, बाकी डबल बॉन्डचा ग्रुप रिड्यूस झालेला नाही. लक्षात ठेवा या दोनमधला फरक. H2 काय करतो, H2 निकेल काय करतो, डबल बॉन्ड पण रिड्यूस करतो आणि CH ग्रुपला पण रिड्यूस करतो. कशामध्ये, अल्कोहोलमध्ये, OH ग्रुपमध्ये. आणि LiAlH4 काय करतो, LiAlH4 हा काय करतो, फक्त CH ग्रुपलाच काय करतो, रिड्यूस करतो OH ग्रुपमध्ये. दोन्हीमधला फरक लक्षात पहा. इपॉक्साइड रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय द ॲसिडिक हायड्रोलायसिस ऑफ प्रायमरी अल्कोहोल. पहा, ही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आहे. याच्यामध्ये R जो आहे हा काय करतो, या CH2 वरती अटॅक करतो आणि हे ओपनिंग होतं पहा इथं. आणि तुम्हाला काय तयार झालेलं दिसेल पहा याच्यामध्ये. आता R जर का याला जॉईन झाला इथं, तर कसं लिहिणार तुम्ही, R CH2 आणि ओला कोण अटॅच होतात असतं रे ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये, MgX हा काय झाला तुमचा, हा अडक्ट तयार झाला तुमचा. आणि याची जर का तुम्ही H3O+ बरोबर रिॲक्शन केली, H3O+ बरोबर रिॲक्शन केली, तर तुम्हाला काय मिळेल, हा तयार झालेला मिळेल. हा OMgX निघून जाणार आणि इथं काय येणार, OH येणार. लक्षात पहा. हा इपॉक्साईड दिसतोय, ही नवीन प्रकारचा कंपाऊंड आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे इपॉक्साईड असा देतात. कधी कधी हा याचं स्ट्रक्चर तुम्हाला कसं काढलं जाईल, असं दिलं जाईल. ही CH2 दाखवणार नाही तिथलं, फक्त असंच दाखवते. त्यावेळेस काय कन्फ्यूज व्हायचं नाही की हे स्ट्रक्चर इपॉक्साईडचंच आहे. इपॉक्साईड असलं की काय करणार, तुम्ही याच्यावरती अटॅक करून टाका आणि तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंटचा कंपाऊंड मिळून जाईल. पण तुम्हाला आता क्वेश्चन विचारले, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. फेनॉल तयार करण्याची कोणती मेथड नाही आहे असं विचारलं आहे तुम्हाला. मग पहिले आपण पहा क्युमिन O2 CO नॅफ्थिनेट आपण यूज करतो आणि फेनॉल तयार होतो. ही मेथड आहे. कोणती नाही विचारलेली. आपण आहे ज्या आहेत त्या आपण आधी काढून घेऊ. पहा, बेंझिन प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याच्यात कुठं यूज केलं का रे आपण, या मेथडमध्ये कुठंच यूज केलेलं नाही, तुम्ही पाहून घ्या ते. त्याच्यामुळे ही मेथड नाही. ही मेथड पण आहे ॲनिलिनची, क्लोरोबेन्झिनची पण मेथड आहे. पहिलीच मेथड आहे ही क्लोरोबेन्झिनची, ही लास्ट आहे. ही 1 नंबरची आहे, ही 2 नंबरची आहे आणि ही 4 नंबरची आहे मेथड ही, बरोबर. हे जे मेथड आहेत ह्या आपण यूज करतो फेनॉल तयार करण्यासाठी. ही 2 नंबरची जी मेथड आहे ही फेनॉलच्या प्रिपरेशनची नाही आहे. नंतर आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म इन द फॉलोइंग रिॲक्शन. पहा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड दिलं आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड काय करतो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ओनली रिड्यूस CH ग्रुप. इथला जो CH ग्रुप आहे ह्यालाच काय करतो, कन्वर्ट करतो अल्कोहोलमध्ये. डबल बॉन्डला करतो का, नाही करीत. मग याचा आन्सर काय असणार आहे बघा इथं. डबल बॉन्ड तसाच पाहिजे, फक्त CHOचं कशामध्ये झालं पाहिजे, OH मध्ये कन्वर्जन झालं पाहिजे, CH2OH. मग बघा इथं किती कार्बन आहेत, आपण नंबरिंग घेऊ. 1 2 3 4 आणि 5 नंबरच्या याच्यावरती OH ग्रुप असणार. 1 2 3 4 आणि 5 हा तुमचा लास्ट नंबर D नंबरचा तुमचा आन्सर आहे. हे पहिलं जर का तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण याच्या कार्बन मोजा 1 2 3 4 4च आहेत, म्हणजे हे चुकीचं आहे. 2 नंबरमध्ये बघा 1 2 3 4 आणि 5 आहेत, पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठे गेलं आहे, इथं 2 नंबरच्या वरती आहे, 2 नंबरवर आहे, पण इथं किती वरती दिलेलं आहे, 3 नंबरच्या याच्यावरती दिलं आहे. म्हणजे हे पण काय आहे तुमचं चुकीचं आन्सर आहे. याच्यामध्ये काय केलं आहे पहा, इथं वेगळंच काहीतरी केलेलं आहे.
हे पण नाही आहे तुमचा आन्सर, म्हणजे हे तुमचा आन्सर आहे 4 नंबर. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टेन ॲज व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट इन अ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. फेनॉलच्या प्रिपरेशनमध्ये कोणता व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट मिळतो? मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, किटोनिक ग्रुप असतोय तो, किटोनिक, बरोबर, किटोन. जर OL ग्रुप, OL कशामध्ये असतो? ज्यावेळेस OH असेल त्यावेळेस व्हॅल्युएबल प्रोडक्टमध्ये कोणता येतो आहे आपल्याला? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा, इथं कोणता येतो आहे बघा, इथं OL ग्रुप आहे का? कुठं OH ग्रुप आहे का? नाही आहे. हा किटोनिक ग्रुप आहे, म्हणजे पहिलं तुमचा आन्सर नसणार आहे. अल्कोहोल ज्याच्या ज्याच्यात असेल ते नसणार तुमचा आन्सर. नंतर दुसरं, हे ए नाही आहे तुमचं. बीमध्ये बघा प्रोपॅनल दिले, नल. AL म्हणजे अल्डिहाइड ग्रुप. अल्डिहाइड काय का? नाही, तो किटोनिक आहे. नोन, प्रोपॅनोन, हा किटोनी. हा नोन जो आहे हा किटोनी. हे तुमचं काय आहे? C नंबरचं तुमचं आन्सर आहे. पहा तिथे तुम्हाला काय मिळाले? कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन दिले आणि हा दिले. पहा याचं जर का तुम्ही IPC दिलं 1, 2 आणि 3, मिथेन, इथेन, प्रोपेन, म्हणून प्रोपॅनोन आहे. प्रोपॅनोन, किटोन याला आपण म्हणतो. आणि हा कोणता आहे? OL म्हणलं की हा अल्कोहोलिक आहे. नाही, हा नाही. तुमचा कोणता आहे? हा तुमचा आन्सर आहे.